नमस्कार, मी संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज मी रक्षाबंधन निमित्त एक साधी सोपी पटकन होणारी थाळी बनवत आहे. ती साधी सोपी जरी असली तरी स्पेशल आहे. थाळीमध्ये मी एक स्पेशल पनीरची भाजी बनवली आहे. जे आपण नेहमी पनीर बनवतो त्याच्यापेक्षा निश्चितच अशी वेगळी आहे. जर तुम्हाला नेहमीचीच तीच पनीरची भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ह्या वेळेला ही पनीरची भाजी नक्की बनवून बघा. मी खात्री देते ही पनीरची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा व्हिडिओला आत्ताच लाईक करा. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात सुरुवातीला मी तर 250 ग्राम पनीर घेतले आणि त्याचे ह्या पद्धतीने असे मोठे मोठे कट करून घेतलेत. सुरुवातीला पनीर आपल्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचे. त्याच्यासाठी गॅसवर मी कढई ठेवून घेतली. कढई हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे पनीर तळून घ्यायचं आहे. गॅस फुल करायचा आहे आणि याच्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे. पनीर हलक्या हाताने परतून फ्राय करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने परतायचं म्हणजे पनीर तुटणार नाही. फुल गॅस ठेवायचा आहे आणि पनीर फ्राय करायचं आहे. थोड्याच वेळामध्ये असा हलकासा ब्राऊन कलर यायला लागला की पनीर लागलीच काढून घ्यायचं. याच्यापुढे जर जास्त वेळ फ्राय केलं तर पनीर चिवट होतं. त्याच्यामुळे लागलीच काढून घ्यायचं आहे. गॅस कमी करायचा आहे आणि पनीर तेल निथळून काढून घ्यायचं आहे. पनीर फ्राय करून झालं की एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पनीर टाकून ठेवायचं आहे. म्हणजे पनीर सॉफ्ट राहील, कडक होणार नाही आणि पूर्णपणे पनीर डुबेल इतपत पाणी घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने पनीर सॉफ्ट राहावं म्हणून पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे. आता आपल्याला पनीरसाठी एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्याच्यासाठी पनीर तळलेल्या तेलामध्येच मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून फ्राय करून घेते. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. थोड्याच वेळामध्ये असा गुलाबी रंग यायला लागला की 2 हिरव्या मिरच्या कट करून याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. सोबत 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घालून घ्यायचा आहे. आता हे सगळं कमी ते मध्यम आचेवर 1-2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. आपण ह्या वाटणामध्ये नेहमीप्रमाणे काजूचा वापर करणार नाही आहोत. साधारणतः 1-2 मिनिटभर मी परतून घेतलं आहे. इथं आपला कांदा, अद्रक, लसूण आणि मिरची छान फ्राय झाली आहे. या पद्धतीनं असं हलकंसं तेल निथळून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. इथून मसाला एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे. याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. पूर्णपणे थंड झालं की एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणात घ्यायची आणि थोड्या वेळापूर्वी आपण जो मसाला फ्राय करून घेतला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच बारीक करायला घ्यायचा आहे. आता याचं पाण्याचा कमीत कमी वापर करून एक छानशी पेस्ट करून घ्यायची आहे. इथं माझी पेस्ट बनवून तयार आहे. आता मसाला भाजलेल्याच कढईमध्ये मी फोडणी देऊन घेते आहे. फक्त याच्यामध्ये मी 1 चमचा तेल ॲड करून घेतलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालून घ्यायचे. जिरे चांगले फुलू द्यायचे. नंतर 1 तेजपत्ता, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंगा घालून घ्यायच्या आहेत. सोबत 2 हिरवी इलायची मी फोडून घालून घेतली आणि 4-5 मिरे घालून घ्यायचे आहेत. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि घातलेले खडे मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. खडे मसाले चांगले फ्राय झाले की याच्यामध्ये आपण मगाशी तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. साईडने तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे. साईडनं तेल सुटायला लागलं की गॅस कमी करायचा आहे. आपल्याला याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत. ज्याच्यामध्ये 1 टीस्पून मी लाल तिखट घालून घेतलं आहे, अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे आणि अर्धा टीस्पून जिरे पावडर घालून घ्यायचं आहे. सोबत 1 टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून मिरे पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालून घ्यायचा आहे. आता गॅस एकदम कमी करायचा आहे आणि सगळे मसाले छान परतून घ्यायचे आहेत. साधारणतः 1-1.5 मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत. मसाला चांगला फ्राय झाला की याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. मी मसाला बारीक केलेलं मिक्सरचं भांडं थोडंसं विसरून पाणी घालून घेतलं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये 3 चमचे ताजं दही चांगलं फेटून घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मसाला थोडासा शिजू द्यायचा आहे. एक 2-3 मिनटासाठी गॅस कमीच ठेवायचा आहे. 2-3 मिनटं झाले की झाकण बाजूला करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे दुधावरची ताजी साय घालून घ्यायची. तुम्ही दुधावरची ताजी साय वापरू शकता किंवा फ्रेश क्रीम वापरलं तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी परत अर्धा कप गरम पाणी घालून घेतलं आहे. असं टोटल मी 1 कप पाणी घालून घेतलं आहे. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाण्याचं प्रमाण तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर हवी त्याच्यानुसार ठरवायचं आहे. मोठ्या गॅसकडून एक उकळी काढून घ्यायची आहे आणि मगाशी फ्राय केलेलं पनीर घालून घ्यायचं आहे. पनीर पाण्यातून काढायचं आहे आणि याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गॅस मोठा करून एक उकळी काढून घ्यायची आहे.
उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनटासाठी मी तो वाफवून घेतलं आहे. 5 मिनटं झाली तर आता मी झाकण बाजूला करून घेते. मस्तच तुम्ही बघू शकताय भाजीला तरी किती छान आली आहे. आता रसा आपल्याला पातळ जरी दिसत असला ना, जसं हे थंड होत जाईल तसा रसा थोडासा दाटसर होत जाईल. आता 1 टीस्पून कसुरी मेथी घ्यायची आहे. दोन्ही हातांच्या तव्यावर थोडीशी चुरगाळायची आणि पनीरच्या भाजीमध्ये घालून घ्यायची. इथं माझा गॅस कमीच आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. शेवटी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची, हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आता पनीरच्या भाजीचा स्वाद थोडासा मस्त वाढवण्यासाठी आपण याला तडका देऊन घेणार आहोत. त्याच्यासाठी गॅसवर मी एक तडका पॅन ठेवून घेतलं आहे. तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घ्यायचं आहे. मिरची तिखट नाही आहे, फक्त कलरसाठी आहे. तयार झालेला तडका आपल्याला पनीरच्या भाजीवर घालून घ्यायचा आहे. मस्त छान लाल कलर आला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपली पनीरची थोडी वेगळी अशी भाजी बनून तयार आहे. मी रक्षाबंधन थाळीचा मेनू छोटासा, साधा, झटपट होईल असाच ठेवला आहे, ज्याच्यामध्ये मी आत्ता दाखवलेली चमचमीत थोडीशी वेगळी अशी पनीरची भाजी आहेत. सोबत वरण भात आहे, नारळी भात आहे, ज्याची लिंक मी सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मस्त रसरशीत नारळाची बर्फी आणि कुरकुरीत अळूची वडी देखील आहे. व्हिडिओ जास्त लंबा होऊ नये म्हणून मी नारळाची बर्फी, आळूची वडी आणि नारळ भाताची वेगळी अशी लिंक सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर ह्या रक्षाबंधनला तुमच्या थाळीच्या मेनूमध्ये ही पनीरची चमचमीत वेगळी अशी भाजी नक्की ट्राय करा. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.